गुड मॉर्निंग मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणीवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर बघू शकता तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी मच्छीमार बांधव जे मासे आपली मच्छी कोणत्या पद्धतीने पकडतात आणि कशी घेऊन वगैरे जातात ते सर्व तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे या व्हिडिओमधून. तर मित्रांनो कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला आपला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघू शकता पाठचा नजारा देखील. बघू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. चला तर मग कंटिन्यू राहा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज दाखवतो मच्छी कशा प्रकारे बोटे वगैरे मच्छी घेऊन येतात. कंटिन्यू राहा पुढे. पाणी पण बघू शकता. या सरळ जायचं आहे. हा सरळ गेलाय तो मेन रोड कडे पण गेलाय आणि धक्क्याकडे पण गेलाय, जिथे बोटी वगैरे लावल्या जातात. तर आपल्याला धक्क्याकडे जायचं आहे. तर पुढे कंटिन्यूच राहा. हे बघू शकता बोटी वगैरे पण कलर साठी वगैरे इथे लावलेले आहेत. काही ज्या जुन्या बोटी आहेत त्यांच्यामध्ये सर्व कलर वगैरे पॅच वगैरे मारणार आणि त्यानंतर मग ते मच्छी मारीसाठी घेऊन जाणार. तर बघू शकता ते देखील बघू शकता किती साऱ्या बोटी आहेत. तिकडे जाळ्यांचं देखील काम चालू आहे. बघू शकता ज्या आदल्या बोटी आहेत त्या आता थोड्या वेळाने घेऊन जातील मच्छी पकडण्याकरिता. पुढे कंटिन्यू राहा मित्रांनो. बाजारा पण देखील बघू शकता. इकडे गाड्या देखील पार्किंग केल्या जातात. बघू शकता हे जे तुम्हाला मैदान दिसतंय, या मैदानात जे काय बोटीचं साहित्य बोला, मटेरियल बोला, जाळी वगैरे बोला, हे देखील इथे नीट केल्या जातात.
किंवा विणल्या जातात इथे. डॉग बघू शकता. इथे देखील बघू शकता मित्रांनो, हे जे मैदान आहे या मैदानात मच्छी सुकवल्या जाते. इथे बघू शकता मच्छी पण सुकत घातलेली आहे. मग इथून ती निवड होऊन जी चांगली असेल मच्छी ती विकल्या करिता यूज केल्या जाते. बाकीची जी रोज जी मच्छी असते ती मग खाण्यासाठी यूज केल्या जाते. बघू शकता, हे बघा हे बघा किती सारी मच्छी आहे सुकवलेली. ही जी आहे ते आता खतासाठी यूज केले जाणार. बघू शकता बर्ड्स, लव बर्ड्स. तर असं सरळ आपल्याला जायचं आहे धक्क्याकडे, जिथे मोठमोठ्या बोटी वगैरे येतात. तर पुढे कंटिन्यू तुम्हाला दाखवतोच पुढे. बघू शकता जाळे वगैरे. इथे तुम्हाला पूर्ण जाळेच दिसतील मित्रांनो, हे बघू शकता. इथे मोठ्या प्रमाणात जाळे विणल्या जातात. तर हा जो स्ट्रेट गेलाय तो मेन रोडला गेलाय. तर आपल्याला असं ही चौकी आहे इथे. तर असंच आपल्याला सरळ जायचंय धक्क्याकडे. बघू शकता नेट वगैरे जाळे. हे बघू शकता इथे कशा प्रकारे सुकवल्या जाते. कोळिंब आहे. बघू शकता. एक ट्रॉली आहेत त्याच्यावर मच्छी वगैरे घेऊन जातात. बघू शकता किती साऱ्या बोट आहेत आलेल्या आहेत आता इथे कॉर्नरला धक्क्याकडे. देखील बघू शकता मच्छी. बोटीमधून आलेल्या मच्छी सर्व इथे वजन केल्या जाते इथून. मग इथून कंपनीकडे पार्सल केल्या जातात.
हे बघा, एकदम फ्रेश मच्छी आहे मित्रांनो. हे बघू शकता, ही वाकटे आहेत, त्याला आपण बगी देखील बोलतो. याच्यामध्ये लेपाची आहे, सर्व मिक्स मच्छी आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता मांदेली, आताच बोटे आलेत, बघू शकता. ते बघू शकता तिथे बोंबील सुकत घातलेले आहेत. कशा प्रकारे सुकत घातल्या जातात बोंबील वगैरे. आणि जो हा तुम्हाला ट्रक दिसत आहे मित्रांनो, तर हा ट्रक आईस घेऊन आलाय, बर्फ घेऊन आलाय, जेणेकरून ज्या बोटी जातात त्याच्यामध्ये मच्छी वगैरे व्यवस्थित राहावी म्हणून त्या सर्व बोटींमध्ये ते आईस टाकल्या जातात बारीक करून. बघू शकता जाळे कशा प्रकारे. बघू शकता कशा प्रकारे तर तयार करतायत ते आता मच्छी पकडण्याकरिता. जो बघू शकता नजारा समोर. तर आपण सरळ जाऊया पुढे, कंटिन्यू राहा. हा मित्रांनो, कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि स्वतःची देखील काळजी घ्या मित्रांनो. तर बघू शकता हे जे समोर दिसते मित्रांनो धक्का, त्या साईडला या छोट्या छोट्या बोटी त्या तिकडे घेऊन जातात मच्छी वगैरे असेल तर. आणि ज्या मोठमोठ्या असतात ना त्या ह्या साईडला घेऊन, ह्या कॉर्नरला घेऊन येतात धक्क्यावर. तर आपण इकडून स्ट्रेट सरळ आतमध्ये आलो आहोत, बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे बघू शकता, हे मच्छी घेऊन चाललेत. जिथे दाखवलं मच्छी वगैरे कंटेनर ते वजन केलं जाणार काट्यावर, आणि त्याच्यातनं निवड देखील मारल्या जाणार. खाण्यासाठी सेपरेट मच्छी काढणार आणि बाकीचे जे असेल ते कंपनीला देणार. इकडे देखील बघू शकता, इकडे मच्छी पकडते. तर पूर्वी मच्छी खूप लागायची इकडे, पण आता फार कमी लागते, कारण ह्या पूर्ण तुम्हाला दिसत असेल हे बघू शकता जे बांधलेलं आहे सिमेंटचं. मित्रांनो त्या साईडनं पूर्ण असं कॉर्नरने असं जाळं टाकल्या जातं, तर त्याच्यामुळे तिकडून जे येणारी मच्छी ती जाळ्यामध्ये अडकते, त्याच्यामुळे मच्छी जास्त प्रमाणात लागत नाही इकडे. तर आपण सरळ आतमध्ये जाऊयात, कंटिन्यू राहा मित्रांनो. बघू शकता हे बघा ऑक्टोबस, ज्याला आपण भाकले म्हणतो. मला काय होतं काय माहित नाही, त्याबद्दल नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला माहित असेल तर.
हे बघू शकता शार्क जिवंत आहे मित्रांनो. बघू शकता एकदम फ्रेश मच्छी आहे. बेबी शार्क बघू शकता जिवंत आहे मित्रांनो. कलर थोडा वेगळाच वाटतं रेड सारखा. एकदम फ्रेश मच्छी असते मित्रांनो इथे. कॅन्डी सपना था डीजल का. ज्या ते ह्या बोटे आल्यात मित्रांनो. ह्या बोटे आता थोड्या वेळाने निघणार. मला एकही इथे दिसणार नाही थोड्या वेळाने. सर्व इथून मच्छी पकडण्यासाठी निघतील आता. अजून काही बोटे आहेत ते यायच्या बाकी आहेत. व्ह्यू देखील बघू शकता समोरचा. समोर काटा रोड. तिथला देखील गेल्याच्या व्हिडिओ टाकलाय आपण. तो देखील बघा मित्रांनो. जिथे नवसाला पावणारा गणपती म्हणून आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो देखील बघा मित्रांनो. तिथे देखील एकदा व्हिजिट द्या गणपती बाप्पाजवळ. हे बघू शकता एरोप्लेन देखील चाललाय. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा मित्रांनो, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत बाय मित्रांनो.